कथा तेनाली रामांची। दक्षिणेकडे विजयनगर नावाचं एक सुंदर नगर होतं। विजयनगरचे महाराज रसिक आणि कलेचे भोक्ते होते। त्यांच्या दरबारी अनेक विद्वान होते। याच सगळ्यांमध्ये तेनाली रामन नावाचा एक विदूषक होता। तो राजाचा अतिशय आवडता होता। आपल्या हुशारीने तो कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवत असे आणि याच गोष्टीमुळे राज्याचे राजगुरू तेनाली रामनचा मत्सर करीत। त्यांना तो बिलकुल आवडत नसे। एके दिवशी दरबारात एक माणूस आला। तो अतिशय विद्वान होता। तो राजाला म्हणाला, महाराज, मी साहित्याचा अभ्यास केला आहे। मला सगळ्या भाषा येतात। आणि त्याने राजाला अनेक भाषा बोलून दाखवल्या। तो राजाला म्हणाला, महाराज, आता सांगा, माझी मातृभाषा कोणती आहे? सगळ्यांनी प्रयत्न केले, पण कुणालाही उत्तर देता आले नाही। शेवटी राजगुरू म्हणाले, महाराज, आपण चतुर तेनालीलाच या प्रश्नाचं उत्तर विचारूया। राजाने तेनालीला विचारलं, रामन, या माणसाची मातृभाषा कोणती आहे ते सांग। सांगतो महाराज, पण उद्या। त्या माणसाची व्यवस्था महालात करण्यात आली आणि त्या संध्याकाळी तेनाली रामन महालाच्या गच्चीवर जाऊन विचार करीत होता, काय करावं बरं? आणि इतक्यात तेनालीला तो माणूस खाली फिरताना दिसला। वा, उपाय सुचला। तेनाली रामन एक बादलीभर पाणी घेऊन आला आणि त्याने ते पाणी त्या विद्वानावर ओतले। त्यामुळे तो विद्वान ओरडला, अरे कोण आहे रे? अच्छा, याची मातृभाषा मराठी आहे तर। दुसऱ्या दिवशी दरबारात रामनने त्या माणसाची मातृभाषा बरोबर सांगितली। त्या विद्वानाने तेनालीला विचारले, पण तुला कसं कळलं माझी मातृभाषा मराठी आहे ते? काल मीच तुझ्यावर बादलीभर पाणी ओतलं। मला माहिती होतं की माणूस एकटा असताना स्वतःच्या मातृभाषेतच बोलणार। रामनने सहजपणे उत्तर दिले। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।